मित्रांनो, एका साध्या शांत गावातील घटना, पण त्यात दडलेला गूढ इतका भयंकर होता की संपूर्ण गाव हादरून गेलं. वरवर बघायला सुखी संसार, आदर, प्रतिष्ठा, पण त्या सुखाच्या आड दडलेलं गुपित एखाद्या वादळासारखं उद्ध्वस्त करून गेलं. ही आहे एका सरकारी कर्मचाऱ्याची कथा, जो प्रेम आणि विश्वासाऐवजी एका चुकीच्या नात्यात अडकला आणि त्या नात्यानेच त्याला थेट मृत्यूच्या दारात नेलं. गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील एका गावात सकाळची कोवळी किरणं पसरली होती. त्या किरणांनी घरं आणि शेतं उजळली होती. गावात दिवस शांततेने सुरू झाला होता. याच गावात 35 वर्षांचा अजय आपल्या अंगणात बसून चहा पीत होता. त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य होतं. डोळ्यांत आयुष्याबद्दलचं समाधान दिसत होतं. सरकारी नोकरी, 2 मुलं, प्रेमळ पत्नी सुजाता, डबा भरून देणारी आईसारखी जोडीदार आणि हसणं खेळणं चाललेली मुलं, त्याचा संसार नदीसारखा सुरळीत वाहत होता. गावात मान, पैसा, प्रतिष्ठा सगळं काही मिळालेलं होतं. पण या परिपूर्ण दिसणाऱ्या आयुष्याच्या मागे एक गुप्त अंधार होता. तो अंधार म्हणजे मनीषा, गावातीलच 27 वर्षांची विवाहित महिला, जी दिसायला सुंदर होती. जगाला ती आपल्या नवऱ्यासोबत सुखी भासत होती. पण मागील काही महिन्यांपासून तिचं आणि अजयचं एक अनैतिक नातं सुरू झालं होतं. मोबाईलवर तासनतास बोलणं, एकमेकांची भावना व्यक्त करणं, गुप्त प्रेमाचा खेळ सुरू होता. मात्र हळूहळू तिचा नवरा संदीपला संशय यायला लागला. त्याने पत्नीच्या मोबाईलमध्ये अजयचे कॉल रेकॉर्ड पाहिले आणि संतापाने त्याने तिला मारहाण करून माहेरी पाठवून दिलं. माहेरचे लोक कारण विचारत राहिले, पण मनीषा गप्प राहिली. शेवटी सत्य बाहेर आलं. मनीषाचे अनैतिक संबंधच या वादामागे होते. आपल्या घरच्या प्रतिष्ठेवर काळा डाग लागल्याने माहेरचे लोक, तिचा नवरा संदीप आणि स्वतः मनीषाच सगळे मिळून एक भयंकर कट रचतात. तो कट होता अजयचा कायमचा अंत करण्याचा. तारीख ठरली 8 फेब्रुवारी 2025 शनिवार. त्या रात्री मनीषाने अजयला फोन केला. आज माझ्या घरी कोणी नाही, हीच संधी आहे. अजय खुशीत होता. रात्री 12 वाजता तो बाईकवरून 25-30 किलोमीटर प्रवास करून तिच्या माहेरी पोहोचला. मोबाईलवर कॉल केला आणि घरात शिरला. पण आत पाऊल टाकताच त्याच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला. मनीषा एकटी नव्हती. तिच्यासोबत 7-8 लोक दबा धरून बसले होते. अजयला कळलं की तो एका सापळ्यात अडकला आहे. बाहेर पळायचा प्रयत्न करताच त्यांनी त्याला पकडलं, तोंड दाबलं आणि निर्दयपणे मारहाण सुरू केली. तो दयेची याचना करत होता, पाय धरून माफी मागत होता, पण कोणी ऐकलं नाही. राग आणि सुडाच्या भरात त्यांनी त्याला रक्ताच्या थारोळात कोसळेपर्यंत मारलं आणि त्याचा श्वास कायमचा थांबला. पण मृतदेहाचं काय? त्यांनी त्याची डेडबॉडी भंडारा गोंदिया रोडवर फेकून दिली आणि रात्रीच्या अंधारात नाहीसे झाले. एकीकडे अजयची पत्नी सुजाता फोन करत राहिली. अखेर रात्री 2 वाजता एका अनोळखी व्यक्तीने फोन उचलला आणि सांगितलं, रोडवर एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे आणि मोबाईल त्याच्या जवळ आहे. हे ऐकून सुजाता बेशुद्ध पडली. गावभर बातमी पसरली, अजयची हत्या झाली आहे. त्याचा मृतदेह ओळखूही न येण्यासारख्या अवस्थेत होता. पोलीस तपासाला लागले. कॉल रेकॉर्ड्स तपासले असता शेवटचा नंबर मनीषाचा निघाला. पोलीस तिच्या घरी गेले, अटक केली आणि चौकशीत तिने सर्व काही कबूल केलं. अनैतिक संबंध, नवऱ्याचा संशय आणि बदला घेण्यासाठी आखलेला कट. शेवटी पोलिसांनी 8 जणांवर गुन्हा दाखल करून 5 जणांना अटक केली. मित्रांनो, एक चुकीचं नातं, एक क्षणाचा मोह आणि त्याने उद्ध्वस्त झालेली 2 कुटुंब, हीच या घटनेची खरी शिकवण आहे. प्रेम, नाती आणि विश्वास यावरच संसार टिकतो. एक चुकीचं पाऊल फक्त आयुष्यच नाही तर अनेक जीव संपवतं. म्हणूनच नेहमी संवाद साधा. समस्या आल्या तर बोलून सोडवा, कारण आयुष्यातल्या प्रत्येक प्रश्नाचं खरं उत्तर प्रेम आहे, सूद नाही. आणि म्हणूनच सजग रहा, सतर्क रहा, कारण गुन्हेगारी कधीच झोपत नाही. पुन्हा भेटू पुढच्या भागात. जय महाराष्ट्र.